खैरातच्या मस्जिदीतील ऑफिस बॉयनं केला भांडाफोड. सीसीटीव्हीद्वारे मिळवले खैरातचे व्हिडिओ. नीरज जाधव असं ऑफिस बॉयचं नाव. राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर फरार. रुपाली ठोंबरे पाटलांच्या फेसबुक पोस्टनं चर्चांना उधाण. कॅप्टन खैरातच्या संपत्तीचा सातबारा झी 24 तासच्या हाती. अहिल्यानगरमध्ये 5 एकरचा कोट्यवधींचा प्लॉट, तर नाशिकच्या पाथर्डी आणि गवळाणेमध्ये पत्नी आणि मुलींच्या नावे 15 भूखंड असल्याची माहिती. कॅप्टन खैरात प्रकरणात आणखी एक नवी माहिती. खैरातच्या दरबारात अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्याची माहिती. आजही मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा. मुंबईतही पावसाचा अंदाज. इराणवर आणखी एक मोठा हल्ला. अमेरिकेच्या धमकीनं चिंता वाढली, तर इराण आणि इस्रायलकडून जगातल्या 2 सर्वात मोठे गॅस फील्ड लक्ष्य. ऊर्जा संकटाच्या भीतीनं जगाला धडकी. इराण आणि इस्रायलच्या गॅस फील्डवरील परस्पर विरोधी हल्ल्यानंतर अमेरिका चिंताग्रस्त. ऊर्जा स्रोतांना लक्ष्य न करण्याच्या अमेरिकेच्या इस्रायलला सूचना. आखाती देशांचंही इराणला साकडं. आखातातील युद्धामुळे इंधनाचा भडका. पेट्रोल डिझेल 68% महागलं. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाचा 95 देशांना फटका, तर देशातील दर मात्र स्थिर. एटीएम मधून पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ. यूपीआयच्या माध्यमातून एटीएम मधून पैसे काढण्याचे नियम बदलले. 1 एप्रिलपासून लागू होणार नवे नियम. आणि 20 थकबाकीदारांना स्मार्ट मीटरची शिक्षा. बिल वसुलीसाठी महावितरण आक्रमक. थकबाकीदारानं वीज मीटर तोडण्याची मोहीम सुरू. तर पुन्हा नवीन कनेक्शन देताना स्मार्ट मीटरला प्राधान्य दिलं जाणार.